जण चाललोय. आम्ही बोलला गाडीवर बसा. चला मित्रांनो, आम्ही आज जातो फिरायला. तुम्ही पण येताय? नका येऊ, जरा पण नका येऊ. तर आम्ही आज चाललोय, 3 जण चाललोय. हे बघा, आम्ही 3 जण चाललोय. आमचा ड्रायव्हर ब्लॉगर आहे, ड्रायव्हर पण ब्लॉगर, आणि त्याच्या चष्म्यावर शिया शिया बघा शिया. आणि आमच्यासोबत कोणतरी 2 जणी आहेत. गाव आहे आपला कराडे. एक कराडे गावातून आपण आता जातोय. थोडासा रस्ता खराब असल्यामुळे थोडं खालचं कराडा त्रास होईल. थोडा कॅमेरा आले, आपला कॅमेरा सेटअप चांगला नसेल. आणि चला वळूयात आपण गावाकडून. एक गाव बघितल्यावर आपल्या गावाची आठवण येते. आता जे का कोंबडीचा मर्डर झाला असता आमच्याकडून, खूप मजा, रात्रीची सोय. कुठून कुठून गाडी काढतो रे तू? आम्ही ऑफरोडिंग शिकून आले कालच. मला वाटतं मॅप लावायची गरजच नाही. अरे हो, मॅप वर नाटवलं, मॅप लावायचा ना. अरे वा, मतलब की नक्कीच आपण कुठे ना कुठे तरी चुकणार. तर चला. काहीच अजून कराडे गावातून आपण बाहेर नाही निघालो. बापरे. तर निघायला अजून आपल्याला टाइम आहे. आणि हा कराडे गावाचा तलाव, तिचं का बांधकाम चालू आहे. तर आता आपण पुढची वाट दिसते आपल्याला कराडे गावाच्या बाहेर पडण्याची. तर नक्कीच आपण थोड्या वेळात भेटूया. चला. आपले बकऱ्या, मेंढर, हर्षची मेंढरची बकऱ्या 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 फौजच आहे पूर्ण. आणि चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. ह्याच्या पुढचा रस्ता माहिती नव्हता, म्हणून तर आम्ही मॅप लावलाय. आणि आम्ही आता सुरुवात करतोय वापस. पुन्हा गाडी चालू केलेली आहे. आणि चला, रुतबा चालू राहायला पाहिजे, कायम रुतबा राहायला पाहिजे. आणि साल्टी साल्टी निघाली पाहिजे. चलो बच्चो. तर आपण पुढे बोलतोय वापस. कॅमेरा खुलत नाही. किती मस्त व्ह्यू 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 व्ह्यू. अरे कहना क्या चाहते हो? आता आलोय चौने गावात, आलोय चौने गावात. तर ह्याच्या पुढचं लोकेशन आपलं आहे जिथे आपण फिरायला जातोय. ह्या चौने गाव आहे, खूप चांगला गाव आहे. आपण हे देऊळ आहे, देऊळ. आणि आता कहाणी गावाच्या थोडं पुढं आलं अजून. रस्त्याच्या बाजूला अशी घरं लागलेत, खूप मस्त. असं तर वाटतं की खरोखर गावाकडे आलोय आपण. इकडे लग्न आहे. तर जाऊ द्या, लग्नाचा विषय सोडा, आपल्या ब्लॉग कडे आपलं लक्ष देऊया. बात तो सही है. चला चालव. हा, काय बोलताय? वाघ आहे? काय बोललास? आवाज नाहीये बा. काय करशील? वाघ आहे बोलतोय. चल, कोणत्या रस्त्याला घेऊन आलोय? मुंबई गोवा हायवे शी बाबा. तर काहीच थोडं रिक्स आहे इकडे येण्यासाठी. सावकाश या सगळ्यांनी, रस्ता खूप खराब आहे. आणि सगळ्यांनी सावकाशच या, कारण की दगडी किती मोठ्या मोठ्या दगडी बाहेर पडल्यात. आणि मित्रांनो, आम्ही रस्ता चुकलोय. आमचा ड्रायव्हर भंगी आहे, भंगी, एक नंबरचा भंगी. बोलला गाडीवर बसा, आता बोलतो चालत जावा. खूप गद्दारी करतोय दोस्त, असं नाही चालणार. इथून आपण चालत जाणार आहोत. खराब आहे, चालावंच लागेल. तर चला पळूया. खूप मस्त आहे इथे, एकदम वाट. आणि हे बाजूला असं शांतता सगळी आहे, खूप चांगलं वाटतंय. आपण इथून आपल्याला वरती चढायचं आहे, तर तेव्हा आपल्याला समजेल की
हा डॅम्प आहे करून तर असं समजेल आपल्याला. आणि या पूर्ण अशी वाट आहे इथून जाण्यासाठी. तर चला वरती बोलूया. किती वाटते? अरे अरे कसं आहे? हो उतरायला भेटलं का व्यवस्थित? का तिकडून जायला लागेल? तिकडून चढायला लागेल? बरोबर आहे. खाली आलं ना. चालेल नाही. एकदा वर गेला, बाकी तू बाहेर निघू. आणि मित्रांनो पुढे जाण्यासाठी खूप भीती वाटते कारण की खूप उंचावरती आलो आहे आम्ही. इकडून खाली आहे आणि आम्ही इथे वरती आलो आहे. तर त्या तिकडे जाण्यासाठी आणि तिकडे बघण्यासाठी खूप भीती वाटते. तरी पण आपण वरती चढतो इथे आलो आहे. आणि मागच्या वेळेला पण आपण हाच डॅम बघायला येणार होतो पहिल्या ब्लॉकमध्ये. पण आपण आलो आहे आता जांभिवलीचा डॅम बघण्यासाठी. जांभिवलीचा डॅम आहे, पाहू शकता पूर्ण सुकला आहे. चला आपला इथे ब्लॉग संपतोय. तर ब्लॉग आवडला तर परत एकदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, टाटा. Yeah.